मंडळी नमस्कार, मी प्रेरणा आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा कलाकाराला. खरं तर बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनच्या घरात आला एक बिरबल. तो मास्टर माइंड ठरला. मात्र त्याची एक चूक त्याला महागात पडली आणि कुठेतरी ट्रॉफीपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, तिथपर्यंत तो पोहोचू नाही शकला. पण 100 दिवस पूर्ण केलेले आहेत. घराबाहेर आल्यानंतर तो सकारात्मक बोलतोय सगळ्या गोष्टी आणि ते छान वाटतंय. विशाल कोटियन आहे आपल्यासोबत. विशाल, नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय वाटतंय आता घराबाहेर आल्यानंतर? तो सगळा प्रवास डोळ्यासमोर आहे? आ, हो, तो सगळा प्रवास आहेच आणि खूप आठवणी आहेत त्या घराच्या. पण त्यापेक्षा खूप मोकळं-मोकळं वाटतंय. केस कापलेत, खूप लाईट वाटतंय आता. मान फिरू शकतो मी. आणि खूप खाल्लंय. 3 दिवसात खूप, पिझ्झा. खूप, खूप पिझ्झा खाल्लंय, हं. आईस्क्रीम खाल्लंय, आमरस खूप खाल्लंय आणि मजा येते आता. काहीतरी वेगळं वाटतंय. बॉडी पण पोट असं विचारतंय, "अरे काय टाकतोयस आत?" आणि त्या घरात आम्ही तुला फार कमी खाताना बघितलं. हां, मी खातच जिममध्ये नव्हतं. जास्त बघितलं, जिम एरियामध्ये. हां, त्या घरात तर मी प्रोटीनवरच होतो. हां. कारण खूप कमी जेवण भेटतं त्या घरामध्ये आणि आमच्या अ, सीझनमध्ये टास्क होता ब्रॉन्झ आणि गोल्डन राशन कार्ड आणि हो. मी नेहमी ब्रॉन्झमध्येच होतो. कारण मी आणि त्यामुळे खूप खूप कमी खायला भेटलंय आणि पण ठीक आहे. इट वॉज हेल्दी. हं. पण या सगळ्यामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं बिग बॉस मराठीच्या घरात एक बिरबल आला आणि तुला मास्टर माइंड ही बऱ्याचदा बोलत होते आणि ते टास्क असेल या सगळ्या गोष्टीमध्ये मला सांग ना त्या त्या भूमिकेची आणि या विशालची या बिग बॉस मराठीच्या विशालची काय सिमिलॅरिटीज होती? आता बिरबल मास्टर माइंड नाही बनणार तर कोण बनणार? तर खूप बिरबल कडून मी खूप शिकलोय, की कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही प्रॉब्लेमला कसं बघायचं, कसं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा, त्याचा सामना कसा करायचा. तर हे सगळ्या गोष्टी मला लाईफमध्ये पण खूप आठवतात आणि त्याचा उपयोग पण मी करतो. तसंच त्या बिग बॉसच्या घरामध्ये टास्कमध्ये मी खूप उपयोग केलाय. टास्कमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतं, की समोरच्यांची हिंमत कशी तोडायची. त्यांना कसं सांगायचं, की हे मी जसं एक टास्क होतं मी तुम्हाला सांगतोय. मी मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला बेटर कळेल. एक टास्क होतो 8च्या पॉवर कीचा टास्क होतो, ज्यामध्ये मी आणि ओमकार हां. जाऊन ते पॉवर की पकडणार होते. ओके. राइट. आणि जे पकडलं एंडपर्यंत ठेवलं त्यांनी ते पकडलं. हं, आता त्या टास्कमध्ये मी आणि ओमकार सगळ्यात पॉवरफुल होते फिजिकली. हं. म्हणजे आम्ही दोघांनी जर एक की पकडली तर त्याला कोणी येणार नाही. सोडू नाही शकत. तर ओमकार मला बोलला, की आपण ते 8 नंबरची की पकडूया. तर मी बोलला, "थांब ना, ते ते पकडायचं ना तुला. सगळ्यांना बोलून पकडूया." तर बोलला, "हे बोलू नको." म्हणलं, "थांब, बोलायचंय सगळ्यांना." मी सगळ्यांना बोलवतोय 8 नंबरची की येल्लोवाली मी पकडणार आहे. आणि मी सगळे धावले आणि मी ओमकारला बोललो, "धावू नकोस." त्या 8 नंबरच्या कीवर कोणीच नाही गेलं. मी आणि ओमकार चालत गेलो आणि पकडलं. स्ट्रॅटेजी ही आहे, की तुम्ही जेव्हा आधी सांगता, सगळ्यांना माहिती आहे, "अरे विशाल आणि ओमकार जाणार आहेत. सोड ना, त्याच्याऐवजी दुसरं की पकडूया." हं. आधीच बोलायचं. का धावायचंय तुम्हाला? डर, डर है ना, हे खूप भारी वस्तू असते. डर जेव्हा लोकांच्या मनात येतं ना, कोणीच नाही धावलं. त्या कीवर तर कोणी गेलंच नाही. आणि हं. ओमकार बोलला, "तू कसं असं विचार करतो यार?" म्हटलं, "बिरबल का दिमाग है. चालत हां. जाऊया." आणि ते प्रत्येक टास्कमध्ये जाणवत होतं ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी अर्थात आणि ती टोळी फॉर्म करणं. पण एक असं झालं, की त्या टोळीतले एक स्पर्धक बाहेर जात गेले आणि नंतर घर खाली होत होतं. काही जण होती काटाचे ग्रुपमधले होते, पण टोळीतला विशाल जो आहे, तो तिथे हां, जीवाची ते बाजी लावून जो आहे तो शेवटपर्यंत होता. हां, ते बोलत पण होते घर में, की "घर का शेर अभी बाकी है, इसको कैसे निकालेंगे?" तर असंच होतं. टोळी बनवली तेव्हा काही प्लॅन नव्हता, की कोणाबरोबर कोणाला मी आत गेलो तेव्हा ग्रुप बनवायचं मी ठरवलेलं, की ग्रुप बनवून खेळणार मी. बरं. कारण नंबर गेम असतो तेव्हा हेल्प करतं. ते हं. माझा एक्सपिरियन्स आहे. मी आधी हिंदी केलंय हो. त्यामुळे. पण इथे गेल्यानंतर कोणाला घेईन ते घडलं नव्हतं. कारण मला ओळखीचे होते. राकेश ओळखीचा होता, दीपाली ओळखीची होती, सोनाली. जर मला ग्रुप बनवायचं हं. होतं प्लॅन करून तर त्यांच्याबरोबर बनवलं असतं. बरं. पण मी नाही केलं ते. हे 5 लोकं जे आली टोळीमधली राधा, रुचिता, रोशन, अनुश्री आणि मी, ते एका फॅमिलीसारखी आली आणि मी नेहमी बोलतो, की मी टोळी बनवली नाहीये. टोळी बनली आहे 5 लोकांची, अशा मुठ्ठीसारखी बनली. बरं. आणि मग जेव्हा ते एक-एक करून बाहेर गेले, खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं माझे हात कापले, उद्या नेक्स्ट वीकला माझे पाय कापलेत. पण एक तर मी शिकलो गेम खेळायला आणि तेच असतं ना, की भुका शेर शिकार करताय, जखमी शेर हमला करताय. तर कदाचित तसं झालं माझं आणि मग मी अच्छा. हमला करायला लागलो
आणि मग कोणीच म्हणजे ते विशाल कोटेंचं एक भय होतं घरामध्ये आणि ते दिसतं. ते कुठलेही एपिसोड तुम्ही बघा बिग बॉसचं, ते विशाल कोटेंचं भय दिसतं आणि ते माझ्या मेहनतीच आहे. मेहनत करून ते कमावलंय मी आणि मेहनत केली, टास्क खेळलो, झुंजलो, घरामध्ये एकटा राहिलो, सगळ्यांशी भिडलो आणि ते दिसत येतं. आणि म्हणूनच बिग बॉस बोलले की या घरात तुम्ही पडला नाही, तुम्ही लढलात. ते भय आणि तो हमला तू म्हटलास, तो हमला महागात पडला पण. तुला तो शेवटचा टास्क जो आहे मी बघत होती, त्या चेहऱ्यावर दिसत होतं ते रिग्रेट, की हा टास्क मला करता येत नाहीये. त्या एका चुकीमुळे. हो, पण मी नेहमी बोललोय की मी परफेक्ट नाहीये. मी पण चुकणार. म्हणजे मी कधीच नाही बोललोय की मी परफेक्ट आहे. मी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसासारखा आहे, जो चुकतो, शिकतो आणि पुढे जातो. आणि मी तसंच केलंय. मी नेहमी बोललोय प्रत्येक मला जेव्हा विचारतात लोक, मी हे बोललो की चुकणं ठीक आहे यार. मी चुकतो, पण त्याच्यानं शिकणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते मी शिकलो आणि मी फिनालेपर्यंत पोहोचलो. हो, खूप रिग्रेट आहे की तिकीट टू फिनालेचा टास्क करू नाही शकलो. खूप रिग्रेट आहे की लास्ट 2 आठवड्यात मला नॉमिनेट केलं, मला हातपाय बांधले, मला कुठल्याही टास्कमध्ये परफॉर्म करायला नाही दिलं. पण एका टास्कमध्ये परफॉर्म करायला दिलं. राखी सावंत बरोबर होती. खूप अवघड होता. त्याच्यामध्ये पण घरात सगळ्यात जास्त रक्कम मी आणलं. माझ्या हाफ पण कोणी नाही आणलं. तर जेव्हा चान्स भेटलं तेव्हा फाडलंय मी. पण हा, ते एक रिग्रेट आहे आणि अग्रेशन कुठल्याही परिस्थितीत ही राईट नाहीये. जर चुकलं तर चुकलं. बऱ्याचदा असं होतं बिग बॉसच्या घरात अग्रेशन दाखवलं किंवा हातापाई झाली की घराच्या बाहेर जावं लागतं. पण तुला ते न करता बाकी गोष्टी तुला थांबता आलेलं आहे आणि तुला बाकी गोष्टी करता आलेल्या आहेत. तुला ते ते जाणवलं त्या गोष्टीबद्दल? मला जेव्हा ते प्रकरण झालं, तेव्हा धक्कामुक्की झाली, तेव्हा मला माहित होतं की धक्का त्याच्यापेक्षा जोरदार धक्का मला ओंकारने मारलाय पहिल्या टास्कमध्ये. राखीने त्याच्या जोरातून धक्का मारलाय मला त्याच्यामध्ये गेल्यावर. मला माहित होतं की धक्का झाला आणि मी धक्का मारला तर राकेशने पण मारलाय. तर काढायचं असेल तर दोघांना काढलं पाहिजे. असं नसतं ना की पहिला ज्यांना खून केला त्याला फाशी, दुसरा ज्यांना केलाय त्याला नाही 5 वर्ष फक्त. तसं नसतं. तर मला माहित होतं की मला काढलं तर राकेशला पण काढलं. पण धक्कामुळे मला नाही वाटलं की काढणार. शिक्षा मिळणार हे नक्की होतं आणि जे शिक्षा दिली ते खूप मोठी होती. म्हणजे शेवटचं 2 वीक जे असतं बिग बॉसच्या घरात सर्वात महत्वाचं असतं. त्यामध्ये तुम्ही टास्क करू शकत नाही, तुम्ही नॉमिनेटेड आहात, तुम्ही कॅप्टन बनू शकत नाही, तिकीट टू फिनाले खेळू शकत नाही. म्हणजे असं आहे की तुमच्या हात पाय बांधून तुम्हाला पाण्यात बुडवलं सारखे. तू तिकीट फिनालेचं ते जे होतं तिकीट ते बघत होतास, तुला वाटत होतं ते तुझ्याकडे यावं? खूप वाटत होतं यार, खूप वाटत होतं. कारण तिकीट टू फिनाले हा टास्क मला खेळायचा होता आणि ते मला खेळतो. जिंकलो असतो, हरलो. तन्वी खूप चांगलं खेळली. त्यात सगळ्यात जास्त चिअर मीच केलं तिला. जेव्हा ती 6.5 मिनिटात कमाल केलं त्या मुलीने. पण मला ते टास्क खेळायचं होतं, मला ते टाइम बीट करायचं होतं. मी पूर्ण प्रयत्न केला असता, पण ते टास्कच खेळू शकलो नाही. आणि हो, खूप रिग्रेट आहे त्या गोष्टी. राकेश आणि तुमची एवढी टशन काय होती? म्हणजे आधी हिंदीतल्या बिग बॉस मध्ये पण तुम्ही केलेलं आहे काम, पण फार तुमचं बोलणं झालेलं नाही असं तुम्ही दोघेही म्हणताय. ही टशन नेमकी या घरामध्ये एवढी का दिसत होती दोघांची? राकेश आणि मी हिंदी बिग बॉस मध्ये तो 5-6 दिवसासाठी आलेला, कारण एवढं बोलणं झालं नाही. आणि ऍज अ पर्सन तो खूप सॉफ्ट आहे आणि 2 वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहे. आमचं 2 त्याला 6 दिसतं, मला 9 दिसतं. मला नकोय की त्याने माझं 9 बघावं, पण मी त्याचं 6 पण बघणार नाही. तसं आहे. अग्रेशन ह्यामुळे, कारण तो बिल्टअप अँगर होता 10 आठवड्यांचा. बाकी सगळ्यांशी मी भांडत होतो, तन्वी असो किंवा रुचिताची पण मी भांडलो, ओमकारशी मी भांडलो. ते भांडण झालं, संपलं, आम्ही विसरलो. पण विथ राकेश काय होत होतं, नेहमी मी त्याच्याकडे जात होतो, मला बोलायचंय, तू माझ्या मागून एवढं बोलतो, मी तुझ्या मागून एवढं बोलतो, लेट्स क्लिअर दिस आउट. असं नाही की तूच बोलतोय, मी पण बोलतो. हा गेमच बोलण्याचा आहे. पण काय होतंय, चुगली फक्त माझी दाखवली जातीये, विलन मला बनवलं जातंय, काही कारण असू दे, दॅट इज ओके, तो गेम आहे. मला त्याच्यावर पण कंप्लेंट नाही. पण तो कधी नेहमी समोरून येऊन भिडायचा नाही. आणि मी खूप वेळेला नॉमिनेशन बद्दल त्याला नॉमिनेट केलंय, कारण कुठलाही टास्क झालं तेव्हा बोललोय की तो भिडतच नाही माझ्याबद्दल. तर तू भिडत नाहीयेस, मग माझ्याबद्दल बोलतो कायस? तू बोलतोयस तर भिड, संपलं ना. मी पण बोलतोय तुझ्याबद्दल, तर मी भिडायला तरी तयार आहे. तो माझ्या एज बद्दल असू द्या, बॉडी बद्दल असू द्या, खूप कमेंट्स केले त्याने. एकदा तर मी ऐकतोय तेव्हा केलंय त्याने. त्याला माहित नव्हतं किचन एरियाबद्दल तो बोलत होता लोकांशी. रेवा होती, ते सगळं होते आणि मी ऐकतोय इथून बसून. असं पण नाही की कोणी मला बोललोय, पण तो भिडायला तयार नव्हता. तो जे अग्रेशन झालं ते 10 आठवड्याचं आत साठलेलं अग्रेशन होतं आणि ते फुटलो त्या दिवशी. मी जस्टिफाय नाही करत आहे. अग्रेशन रॉंग आहे, हिंसा रॉंग आहे, मी चुकलोय.
ते ते आहे. पण त्याचं कारण सांगतोय मी की ते 10 वर्ष काय होतं ना, तुम्ही एक पंचिंग बॅग नाही आहेत की तुम्हाला मारतोय 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 आणि तुम्ही पंचिंग बॅग सारखा खातायत. कधीतरी मी पंचिंग बॅग नाहीये, मी बॉक्सर आहे. तर कधीतरी एक पंच मी तरी मारणार. ते तसं झालेलं आणि नंतर खूप रिग्रेट झाला. राकेशला पण मी नंतर सॉरी पण बोललो, त्याला मिठी पण मारली. कारण मला असं वाटतं की 2 मॅच्युअर्ड लोक आहेत. बोललो असतो तर बेटर झालं असतं, ते निघालं असतं. कारण तो ऍज अ पर्सन ना, तो पण खूप सॉफ्ट आहे आणि तो आम्ही बोललो असतो. आता पण असं वाटतं की त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी किंवा कधीतरी आम्ही जर बोललो असतो तर ते अग्रेशन संपलं असतं आणि नाही निघालं असतं. आणि बाहेर पण मुलाखतीमध्ये राकेश असेल किंवा तू असशील, दोघं पॉझिटिव्हच बोलताय एकमेकांबद्दल. फार तसं काही दिसत नाहीये बोलण्यामध्ये. कारण बघा राकेश 25 वर्षापासून काम करतोय. आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर हिज वर्क, इमेन्स रिस्पेक्ट. आणि तसं त्यांनी पण माझं काम बघितलंय. Right. 22 वर्ष मी पण काम केलंय. ऍज आर्टिस्ट वी रिअली रिस्पेक्ट इच अदर. त्या गेम मध्ये आमचं जमलं नाही, भांडण झालं, आम्ही गेम तिथेच सोडलंय. वे टू मॅच्युअर्ड इंडिव्हिज्युअल्स. बाहेर कुठे भेटला राकेश, दिसला पण ना मला, भेटला सोडा, दिसला पण मी जाऊन मिठी मारेन त्याच्याशी. कारण ऍज अन आर्टिस्ट मला आवडतो तो. त्यात काय गेम झालं, दुश्मनी संपली, तिकडेच आहे. पण ती ट्रॉफी ज्याच्यासाठी जिद्दीनं, मेहनतीनं सगळेच तुम्ही खेळत होतात हा बिग बॉस मराठीचा खेळ. त्या ट्रॉफी पर्यंत विशाल तू पोहोचला नाही, तन्वी पोहोचू शकली. तन्वीसाठी काय वाटतंय? तिने ती ट्रॉफी तिचं ड्रीम होतं ते. ती खूप फोकस्ड होती. जसं ती खेळली, चांगलं खेळली आणि तिचं सगळे स्वप्न पूर्ण व्हावे. तिचे खूप स्वप्न आहेत आणि तिला पण बाबा नाहीयेत. तर आय हॅव दॅट सॉफ्ट कॉर्नर. माझी दुश्मनी तिच्याकडनं नाहीये. एक कट होता बिग बॉसचे, ते दाखवलं नाही, माहित नाही का. कारण फिनालेच्या आधी जेव्हा सगळे गेस्ट येऊन गेले तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि बोललो की तन्वी कोलते, माझी दुश्मनी या गेम मध्ये होती, इथेच संपते. याच्यानंतर माझी दुश्मनी नाहीये. तर कुठेही बाहेर भेटलीस तर हसून भेटेन तुला. तर ती मला बोलली की नाही, पण माझी दुश्मनी बाहेर पण आहे. मी माझ्या बाबांनी मला शिकवलंय की मी जे बोलते ते मी पाळते. आणि मी बोललो की हो, माझ्या आईने पण शिकवलंय की दुश्मनी आणि माणुसकीमध्ये नेहमी माणुसकीचं चुनाव करायचं, नेहमी माणुसकी ही चुनणार. तर जे तुझ्या बाबांनी शिकवलं ते तू कर आणि आय एम ग्लॅड की तू ते करते. जे माझ्या आईने शिकवलंय की माणुसकी सर्वात मोठी, ते मी करतोय. आणि मी तिला हात दिला, तिने नाही मिळवला हात. मी बोललो हे बघ, हे तू आहेस आणि हे मी आहे. थँक्यू सो मच, माझी दुश्मनी संपली. म्हणून मी जात होतो तेव्हा ती बोलत होती मागून, ते कट त्याच्यामुळेच ती बोलत होती मागून. माझी बाबांनी, मी जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा ती बोलली ना की मी बोलली आहे पण माझी दुश्मनी पण इथे संपली आहे. ते त्याच्यामुळेच बोलत होती, कारण मी त्याला ते बोलून आलेलो तिथे. त्यावेळेस तिने हात नाही मिळवला मला. बोलला ठीक आहे, ते तू आहेस, माझी संपली. माझी खरंच त्या घराची जेवढी दुश्मनी होती त्या घरात सोडून आलोय. मला नेगेटिव्हिटी लाईफ मध्ये नकोय. मी ना कोणाबद्दल चांगलं विचार करतो, ना कोणाबद्दल वाईट विचार करतो. मी कोणाबद्दल विचारच करत नाही. मी एवढा खुश आहे, एवढं प्रेम मला महाराष्ट्र देते. मी फक्त आपल्याबद्दल विचार करतोय, स्वतःबद्दल, बस.